खूप सुंदर, खूप सुंदर. याच्यासाठी एक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या तुम्ही मुलाखत घेताय त्या अतिशय आत्मीयतेने, जिव्हाळ्याने मुलाखत घेताय. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही परकेपणा मला जाणवत नाही आहे तुमच्याशी बोलताना. आणि एवढ्या मोठ्या मीडियासमोर तुम्ही आम्हाला आणताय, बदलापूरच्या ज्या काही होतकरू आहेत या नवप्रेरणाच्या निमित्ताने. तर हे सुद्धा तुमचं खूप मोठं योगदान आहे या संस्कृतीच्या जी आता घडामोडी चाललेल्या, म्हणजे संस्कृतीच्या घडामोडीमध्ये आपण म्हणतो कुणाकुणाचं योगदान असतं, तर त्यात आपलं बदलापूरचंही योगदान खूप मोठं आहे. कारण बदलापूरमध्ये काय चाललेलं आहे हे एका क्षणाच्या आत जर कुठून कळत असेल तर आपले बदलापूरमधून. तर एक दिवस जर असा मिळाला मला तर नैसर्गिक समृद्धी परत एकदा कशी आपल्याला नांदवता येईल याचा मी नक्की विचार करेन. अगदी अप्रतिम आणि वेगळं काहीतरी मॅमनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, जे काहीतरी नैसर्गिक रिलेटेड, निसर्गाशी संबंधित असलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आजचा कलर हा हिरवा, तेच म्हणजे आपली संस्कृती जपणारा आणि सगळं निसर्गाचा रंग आहे. बरोबर. आपल्या शेतीमध्ये ज्या पद्धतीने धान्य ची ओळख आपल्या हिरव्या कलरने होते. बरोबर. समृद्धी आपण हिरव्या रंगाने आपण म्हणतो की म्हणजे अगदी शुष्क झालेलं जे उन्हाळ्यातलं वातावरण असतं ते एका पावसाच्या याच्या फुलून उठतं. आणि तो हिरवागारपणा, तो आल्हाददायकता जी असते ती प्रत्येकाला हवीहवीशी असते त्यावेळेला. आणि त्यामुळे तो निसर्गच आपल्याला हवाय, तोच आपला खरा देव आहे. आपण ते आता हरवत चाललो. सृजना एक स्त्री प्रतिभा, वाक्यातच किती सुंदर असा अर्थ दडला आहे ना. सांस्कृतिक आणि पारंपरिकतेचा वारसा जपणाऱ्या, त्याचबरोबर कला कौशल्याने भरपूर अशा विद्यार्थ्यांना आणि कला कौशल्याने भरपूर असे कार्यक्रमामध्ये रंग भरणाऱ्या योगिता मांडगेकर मॅम आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅम. नमस्कार. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपल्या बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते. जागृत कर्तृत्वान महिलांचा 9 दिवस 9 महिला नवप्रेरणामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे योगिता मांडगेकर मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. गेल्या 10 ते 12 वर्षापासून बदलापूरच नाही तर बदलापूरसह पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी छबी निर्माण करणाऱ्या, पारंपरिकतेसोबतच संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या, त्याचबरोबर विविध कार्यक्रमातून कला कौशल्यांद्वारे कार्यक्रम सादर करत असणाऱ्या योगिता मॅम. नारी ही सर्व शक्ती असते आणि अशाच नारीच्या माध्यमातून एक नवप्रेरणा म्हणून योगिता मॅम आज आपल्यासोबत आहे आणि प्रत्यक्षरित्या आज आपण सुंदर अशी मुलाखत करणार आहोत. आपल्या बदलापूरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. नक्कीच असं वाटतं की आजची मुलाखत ही खूप रंगणार आहे. नक्कीच. तर आमच्या दर्शकांना तुमचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. 2012ला मी मंगळागौरीपासून सुरुवात केली होती. सांस्कृतिक ज्या म्हणजे परंपरा किंवा जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत आहोत आत्ता, त्याची आवड मला खरं तर सुरुवातीपासूनच होती. पण एका वळणावरती असं वाटलं की आपण आता याच्यामध्ये आपणच काहीतरी सुरुवात करूया. आणि त्यासाठी मी सहज म्हणून सुरुवात केली मंगळागौरीपासून. आणि त्याला मला अतिशय छान मैत्रिणींनी साथ दिली आणि तिथून जो प्रवास सुरू झाला तो आत्तापर्यंत सुरू आहे. जसं की तुम्ही आता सांगितलं की मंगळागौरीपासून तुम्ही सुरुवात केलेली आहे, तर मंगळागौरीसोबतच अजून कुठले कुठले कार्यक्रम घेतले जातात? मंगळागौरीनी सुरुवात केली मी आणि त्यानंतर मात्र मला वेगवेगळे कार्यक्रम सुचत गेले. म्हणजे जसं डोहाळे जेवण असेल किंवा बारशाचा कार्यक्रम असेल किंवा एखादा रिटायरमेंटचा कार्यक्रम असेल किंवा एखादा लग्नाचा कार्यक्रम असेल, तर हे कार्यक्रम जे आहेत हे आपले सगळे भावनेशी संबंधित असणारे कार्यक्रम आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कसा रंग भरता येईल याचा मी नेहमी विचार करत गेली. तर मॅम या क्षेत्रामध्ये येईपर्यंत कसा होता प्रवास, कसा होता ते आता तुम्ही सांगितलेलंच आहे, परंतु त्याचबरोबर काही डिफिकल्टीज आल्या का, काही अडचणी आल्या का, आणि आल्या असतील तर त्याला तुम्ही कशा सामोरे गेल्या नक्कीच आम्हाला आवडेल ऐकायला. डिफिकल्टीज तर येतातच, म्हणजे संघर्ष असेल तरच आपण पुढे जातो.
तर तसे संघर्ष होतच होते सुरुवातीपासूनच, अजूनसुद्धा होतात. पण तरी त्याच्यातून आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपल्याला मार्ग मिळतो आणि आपला देव आपल्यासोबत असतो. आहे मेहनतीमध्ये सर्वात पहिल्यांदा गृहिणीला वेळ काढून बाहेर पडावं लागतं. तर ते केलं आणि मग त्यासाठी मला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खूप चांगले मैत्रिणी, चांगली माणसं भेटत गेली आणि या सगळ्यांनी मला भरपूर साथ दिली, अजूनही देत आहेत. अजूनही म्हणजे आमचा जो सुरुवातीचा जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा जे माझ्याबरोबर होते ते अजूनही माझ्याबरोबर आहेत. म्हणजे याच्यातच सगळं आलं की त्यामुळे काय झालं, माणसाचं जे बळ हवं असतं ना ते मला भरपूर मिळत गेलं आणि ते बळ असल्यामुळे करण्याची जिद्द कायम राहिली आणि त्याच्यातून मग एक सुचत जे गेलं ते यशस्वी होत गेलं. ठीक आहे, यशस्वी होत गेलं, मान्य आहे. याच्यामागे कोणीतरी एक असं आहे का ज्याचा मोलाचा वाटा आहे या श्रेयामागे? हो, या श्रेयामध्ये मोलाचा वाटा सर्वात पहिल्यांदा माझ्या मिस्टरांचा, घरच्यांचा, माझ्या मुलाचा. कारण का यांनी मला साथ दिली आणि त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकली, ते तर सत्य आहे. याबरोबर माझ्याबरोबर काही मैत्रिणी आहेत, तर त्याही प्रामाणिकपणे काम करतात आणि प्रामाणिकपणे साथ देतात. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या आत्ताचं जे आम्ही यश बघतोय किंवा आम्हाला थोडंफार जे काही आम्ही आत्ता करतोय, तर त्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये माझ्याबरोबर जी माणसं काम करतात ती खूप चांगली आहेत. महिला म्हणून तुम्ही सगळ्यांसाठी पहिलेच प्रेरणा स्रोत म्हणून वर्क करत आहात, तरी सुद्धा आपण महिलांना काय संदेश द्याल? मला नेहमी असं वाटतं, म्हणजे माझ्या निवेदनातून पण मी सांगत असते की एक स्त्री ना मनात आणलं तर काही करू शकते, एवढी ताकद तिच्याकडे ईश्वराने दिलेली आहे. जी स्त्री एक जीव जन्माला घालू शकते, तिला जी ताकद ईश्वराने दिलेली आहे याचाच अर्थ तिच्याकडे संपूर्ण जग जिंकायची ताकद आहे. तिने फक्त सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात करताना कुठलाही विचार, कोण मला काय म्हणेल, कोण काय माझ्याविषयी विचार करेल, हा तिने विचार आता सोडून दिला पाहिजे. आत्ताच्या प्रगत जी काही आता आपण बघतोय यशस्वी स्त्री, तिने बिनधास्त पुढे येऊन काम केलं पाहिजे. तिला जे वाटतं ते तिने चांगलं समाजासाठी योगदान किंवा जे पण तिच्या मनात आहे की आपण हे चांगलं कार्य केलं पाहिजे, तर ते तिने बिनदिक्कत केलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. कारण तिच्याकडे ती ताकद आहे. साक्षात माझ्यासुद्धा संस्थेचं नाव जे आहे ते सृजना आहे. सृजन म्हणजे निर्मिती आणि निर्मितीक्षम कोण आहे तर ती स्त्री आहे. त्यामुळे ती मनात येईल ते ती करू शकते, त्यामुळे तिने ते बिनधास्त करावं. खूप सुंदर असं माहिती मॅडमने इथे आपल्याला दिलेली आहे. खूप छान असा संदेश महिलांना दिलेला आहे. सृजना एक स्त्री प्रतिभा असं सुंदर असं नाव या संस्थेचं आहे मॅडमचं. तर त्याच्या माध्यमातूनच मॅडमने खूप सुंदर असा संदेशही सगळ्या महिलांना दिलेला आहे. मॅम, आता सध्या महिलांवरती जे अत्याचार सुरू आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशभरामध्ये अत्याचार वाढत चाललेले आहेत, तर एक स्त्री म्हणून तुम्हाला याच्याबद्दल काय बोलावंसं वाटतंय किंवा काय मत व्यक्त कराल? स्त्रीनी सक्षम आणि निडर होणं खूप गरजेचं आहे. कुणालाच घाबरायचं नाही आणि सक्षम तिने झाली पाहिजे. म्हणजे ती आहेच सक्षम, पण आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक गोष्ट मी सांगेन या निमित्ताने की स्त्रीने एकमेकींना सांभाळून राहिलं पाहिजे. अगदी बरोबर. एकमेकींना साथ दिली पाहिजे. एकमेकींना साथ जेव्हा आपण देतो तेव्हा एकीचं बळ हे नेहमीच मोठं असतं. त्यामुळे तिने एकमेकींना समजून घेतलं पाहिजे, एकमेकींना साथ दिली पाहिजे. हे आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे आणि ती स्वतः सक्षम असली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. आता जसं की तुम्ही सांगितलं की स्त्री ही सक्षम असली पाहिजे. आता एक खूप छान असा प्रश्न मला तुम्हाला विचारावंसं वाटते. असं इमॅजिन करा किंवा असं विचार करा की जर एखादी जसं की आता नवप्रेरणामध्ये तुम्ही आलेला आहात, 9 दिवस हे देवीचे असणारे नवरात्रीचे, त्यामध्ये जर तुम्हाला एखादी दैवी शक्ती प्राप्त झाली, जसं की आपण एक मूवी बघितला होता एक दिवसाचा मुख्यमंत्री, तर त्यासारखं जर तुम्हाला दैवी शक्ती एखादी प्राप्त झाली तर तुम्ही तिचा कशा पद्धतीने उपयोग कराल किंवा सर्वात पहिले काय कार्य कराल? स्त्री जी आहे ती निसर्गाशी एकरूप असते नेहमी.
आणि तिला निसर्ग खूप आवडत असतो, निसर्गात ती रममाण होत असते. तर आत्ताच्या स्थितीला आपलं कुठेतरी निसर्गाकडे दुर्लक्ष होतं आहे. तर तो निसर्ग तरीसुद्धा प्रत्येक स्त्री बघा आपल्या घरामध्ये थोडा का होईना एक कोपरा निसर्गाचा जपायचा ती प्रयत्न करत असते. याचाच अर्थ कारण काही नसले तरी प्रत्येकीच्या दारात एखादी तुळस तरी असतेच, त्याच्यामुळे ती निसर्गाशी एकरूपच होते. तर आत्ताच्या स्थितीला जे आपले निसर्गाकडे आपण दुर्लक्ष करतोय, म्हणजे मला तर असं वाटतं की आपल्याला माहिती आहे पण तरी पण आपण दुर्लक्ष करतोय. तर एक दिवस जर असा मिळाला मला तर नैसर्गिक समृद्धी परत एकदा कशी आपल्याला नांदवता येईल याचा मी नक्की विचार करेन. अगदी अप्रतिम आणि वेगळं काहीतरी मॅमनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, जे काहीतरी नैसर्गिक रिलेटेड, निसर्गाशी संबंधित असलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आजचा कलर हा हिरवा, तेच म्हणजे आपली संस्कृती जपणारा आणि सगळं निसर्गाचा रंग आहे. बरोबर. आपल्या शेतीमध्ये ज्या पद्धतीने धान्याची ओळख आपल्या हिरव्या कलरने होते. बरोबर. समृद्धी आपण हिरव्या रंगाने आपण म्हणतो की म्हणजे अगदी शुष्क झालेलं जे उन्हाळ्यातलं वातावरण असतं ते एका पावसाच्या याच्या फुलून उठतं. आणि तो हिरवागारपणा, तो आल्हाददायकता जी असते ती प्रत्येकाला हवीहवीशी असते त्यावेळेला. आणि त्यामुळे तो निसर्गच आपल्याला हवाय, तोच आपला खरा देव आहे. तरी आपण ते आता हरवत चाललेलो आहे. तर मॅडमनी खूप छान आपल्याला सांगितलंय की मी कुठेतरी निसर्गाचं जे नातं आहे आपल्याशी ते जोपासण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा एकदा तो निसर्ग कसा टिकवून ठेवता येईल किंवा कसं त्याचं नातं खुलवता येईल हाच दैवी शक्ती मिळाल्यावरती खूप छान असा उपयोग करणार आहात. मॅम, आजची जी मुलाखत होती खूप छान वाटलं आणि खरंच एक नवप्रेरणा म्हणून तुम्ही महिलांसाठी या ठिकाणी आलात आणि खूप छान असे संदेशही महिलांना दिले, त्याबद्दल तुमचे खरंच आभार. आता एक आवर्जून असं विचारावंसं वाटतंय की कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी येऊन, जसं की तुम्ही 10 ते 12 वर्ष झाले या क्षेत्रात काम करत आहात, 1 लाख दर्शकांपर्यंत आज तुम्हाला या ठिकाणी पोहोचता आलं, तुमच्या भावना व्यक्त करता आल्या, तर कसा अनुभव राहिला आजचा अनुभव? खरं सांगू का, खूप सुंदर. याच्यासाठी एक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या तुम्ही मुलाखत घेताय त्या अतिशय आत्मीयतेने, जिव्हाळ्याने मुलाखत घेताय. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही परकेपणा मला जाणवत नाही आहे तुमच्याशी बोलताना. आणि एवढ्या मोठ्या मीडियासमोर तुम्ही आम्हाला आणताय, बदलापूरच्या ज्या काही होतकरू आहेत या नवप्रेरणाच्या निमित्ताने. तर हे सुद्धा तुमचं खूप मोठं योगदान आहे या संस्कृतीच्या जी आता घडामोडी चाललेल्या, म्हणजे संस्कृतीच्या घडामोडीमध्ये आपण म्हणतो कुणाचं योगदान असतं, तर त्यात आपलं बदलापूरचंही योगदान खूप मोठं आहे. कारण बदलापूरमध्ये काय चाललेलं आहे हे एका क्षणाच्या आत जर कुठून कळत असेल तर आपले बदलापूरमधून. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला बुलंद होना चाहिए. म्हणजे आपण म्हणतो मराठीमध्ये प्रयत्ने वाळूचे कणर गळिता तेलही गळे. म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल, इम्पॉसिबल ऑल्सो मेड बाय आय एम पॉसिबल. तर त्यामुळे प्रत्येक गोष्ट शक्य आहे, अशक्य ते शक्य करणारा बसलेलाच आहे आपल्याबरोबर. आपलं दैवत जे आहे ते आपल्यासोबत नेहमीच असतं. तर त्या याच्याने आपण पुढे गेलं पाहिजे असं मला प्रत्येक वेळेला वाटतं. आणि अजून एक सांगेन की कोणीतरी मला संधी देईल आणि मग मी पुढे जाईन असा विचार न करता प्रत्येक महिलेमध्ये एवढी ताकद आहे की ती तिची संधी स्वतः तयार करू शकते. आणि त्या संधीच्या जोरावर आत्ता तर जसं आपलं बदलापूर आहे, आपल्या बदलापूरवरून आम्ही काय काम करत असो हे लोकांना कदाचित माहिती पण नसेल, पण यामुळे कदाचित समजेल. आणि म्हणजे ह्या ज्या डिजिटल मीडिया आहेत ह्याचा वापर प्रत्येक महिलेने करावा, चांगल्या कामासाठी करावा, ज्याच्यातून त्याची प्रगती आपण बघतोय हल्ली निश्चित होताना दिसते. अनेक इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आपल्याला डिजिटल मीडियामुळे कळतात. आपल्या बदलापूरमधून पण आपल्याला अनेक गोष्टी माहिती होत असतात. तर ह्या सगळ्या आता हे आपण म्हणतो की काळ बदलतो आहे आणि त्याप्रमाणे त्या वेगाला सामोरं जाण्यासाठी या गोष्टी आपण प्रत्येक महिलेने शिकल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत.
ज्या सुंदर अशा ओळींच्या माध्यमातून मॅडमनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही विचार करत बसू नका, त्यापेक्षा तुम्ही बाहेर पडा, काहीतरी काम करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण संधी शोधत असतो की मला संधी मिळाली तर मी हे काम करेल. तर अगदी छान अशा भाषेमध्ये मॅडमने आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही संधीचं वाट बघत बसू नका, तर संधी कशी निर्माण करता येईल याचा तुम्ही विचार करा आणि त्या गोष्टीची सुरुवात करा. तर खूप सुंदर अशी मुलाखत आज मॅडम सोबत आपली झालेली आहे. पुन्हा एकदा आभार मॅम तुमचे. धन्यवाद. आपले बदलापूरमध्ये आल्याबद्दल. धन्यवाद. तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. नवदिवस नव महिला नवप्रेरणामध्ये अशाच सुंदर अशा महिलांसोबत नवप्रेरणाच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच करत चला. धन्यवाद.